नमस्कार, सुप्रभात. मी रुशाली यादव सारंग. या बुलेटिनमध्ये आपण टॉप 9 घडामोडींचा आढावा घेणार आहोत. सुरुवातीला महापौर पदाचा रणसंग्राम सुरू आहे. पाहूयात त्याच संदर्भातल्या टॉप 9 बातम्या. मुंबईच्या महापौर पदाबाबत सस्पेन्स. 43 तासांपासून शिंदेचे नगरसेवक हॉटेलमध्ये. शिंदेचे 29 नगरसेवक वांद्र्यामधल्या ताज लँड्स इनमध्ये मुक्कामी. मुंबईतील हॉटेल ताज लँड्समध्ये शिंदेची नगरसेवकांसोबत बैठक. कामाचा आराखडा तयार करा. एकनाथ शिंदेंकडून नगरसेवकांना कानमंत्र. तर भावनिक मुद्दे हरले, विकास जिंकला. शिंदेंचा ठाकरे बंधूंना टोला. शिवसेना घाबरणारी पार्टी नाही. ठाकरेंनी त्यांचे नगरसेवक सांभाळावेत. एकनाथ शिंदेंचा सूचक इशारा. तर एकमेकांच्या ओळखी व्हाव्यात म्हणून नगरसेवकांचा हॉटेलमध्ये मुक्काम ठेवल्याचंही स्पष्टीकरण. ओळख व्हावी, आपापसात नाती जुळावीत म्हणून नगरसेवकांना कोंडलं असेल. भाजपचे माजी केंद्रीय मंत्री भागवत कराडांचं विधान वादात. शिंदेंनी 2 दिवसांपासून हॉटेलमध्ये ठेवलेल्या नगरसेवकांबद्दल विधान. महायुतीचा महापौर होईल तेव्हा अनेक जण नॉट रिचेबल असतील. मंत्री उदय सामंत यांच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ. शिवसेनेच्या नगरसेवकांना डांबून ठेवलेले नाही. मंत्री शंभूराज देसाई यांची संजय राऊतांच्या आरोपांवर प्रतिक्रिया. राऊतांनी हॉटेल ताज लँड्समध्ये जेवायला जावं, मग चित्र स्पष्ट होईल. देसाईंचा टोला. उल्हासनगर महापालिकेवर शिंदेच्या शिवसेनेचा महापौर बसवण्याचा मार्ग मोकळा. उल्हासनगर पालिकेमध्ये वंचित बहुजन आघाडीचा शिंदेच्या शिवसेनेला पाठिंबा. शिंदेच्या शिवसेनेचे नेते राहुल शेवाळे यांनी मानले वंचितचे आभार. कल्याण डोंबिवली उल्हासनगरमध्ये अखेर महायुतीचं ठरलं. भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि एकनाथ शिंदेंमध्ये दोन्ही ठिकाणी भाजप शिवसेना युतीचाच महापौर बसवण्याचा निर्णय. फडणवीस आणि शिंदे लवकरच घोषणा करणार असल्याची भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची माहिती. कल्याणमध्ये महापौर पदासाठी सेना भाजपच्या दिग्गजांमध्ये रस्सीखेच. शिंदेच्या शिवसेनेमधून निलेश शिंदे आणि विकास म्हात्रे यांचं नाव चर्चेत. भाजपकडून दीपेश म्हात्रे, राहुल दामले यांची नावं शर्यतीमध्ये. आरक्षण सोडतीकडे लक्ष.